नमस्कार सर्वांना. होम कुकिंग मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पाहतोय कोळंबी पुलाव. रेसिपी अगदी सोपी आणि पटकन अशी होणारी आहे आणि एकदम चविष्ट रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की रेसिपी ट्राय करा. इथे मी 500 ग्राम कोळंबी सोलून स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद तसेच अर्धा चमचा मीठ घालून छान मिक्स करून घेऊयात आणि 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मूठ कोथिंबीर स्वच्छ धुवून तसेच 1 मूठभर पुदिना आणि 1 टोमॅटो, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 3-4 अद्रकचे तुकडे, 4-5 लसूण घेतले सोललेल्या पाकळ्या, तसेच 1-2 इंच दालचिनी आणि 5-7 काळी मिरी, तसेच 1 चमचा धणे आणि 1 चमचा बडीशेप. आता आपण हे मिश्रण वाटून घेऊयात. तर आता आपलं वाटण तयार आहे. वाटून एका वाटीमध्ये काढून घेऊयात. इथे मी खोबऱ्याचे मोठे 2 तुकडे घेतले, त्याचे छान कट करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये घेऊन थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत. आता आपलं वाटून झाले खोबरं. तर इथे मी वाटी घेतली आहे आणि गाळणी घेतली आहे. त्यामध्ये स्वच्छ सुती कापड घेऊन आपण आता गाळून घेऊयात हे नारळाचं दूध. थोडंसं पाणी घालूयात. अशा प्रकारे आपलं आता नारळाचं दूध तयार आहे. आणि इथे मी 2 उभे चिरून कांदे घेतले, तसेच 1 टोमॅटो चिरून घेतला आहे. आता आपण 1.5 वाटी तांदूळ घेतलेत. इथे मी बासमती तांदूळ घेतलेत. आपण कोणतेही तांदूळ वापरू शकता. तसेच मी साहित्य दिले ते आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. आपण पुलाव कुकरमध्ये करणार आहोत. तर कुकर आता आपलं गरम झालं आहे. तर त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालून 4-5 काळी मिरी आणि 2-3 दालचिनीचे तुकडे घालून घेऊयात. आता हे छान तेलामध्ये गरम झाले. तर आपण उभा चिरलेले 2 कांदे आहेत ते घालून छान मिक्स करून घेऊयात. कांदा थोडा ब्राऊन होईस तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आता कांदा चांगला मस्त परतून तयार आहे. तर आपण आता टोमॅटो घालूयात. 1 टोमॅटो चिरून घेतला आहे तो घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. तर आता आपलं टोमॅटो पण मस्त मिक्स झालं आणि शिजलाय पण. तर आपण त्यामध्ये आता आपण वाटण बनवलेलं ते घालून घेऊयात. छान परतून घेऊयात वाटण. 1-2 मिनटं परतून घेऊयात. आणि आता आपण कोळंबी घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. तर आता आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत. मी अर्धा चमचा हळद घातली आहे. तसेच 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्या खूप घेतल्या, तर इथे लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालेल. तर आता आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ इथे घालूयात. छान मिक्स करूयात. हलक्या हाताने मस्त मिक्स करून घेऊयात. हा भात कुकरमध्ये अगदी पटकन होतो आणि एकदम चविष्ट पुलाव बनतो. तर आपण आता वाटणाचं पाणी होतं ते घातलं आहे आणि आता आपण नारळाचं दूध घालून घेऊयात. छान मिक्स करून घेऊयात. आता आपण थोडं पाणी ॲड करून घेऊयात. छान मिक्स करून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. छान मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. तर
तर आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि कुकर थंड झाला आहे थोडा. तर आता आपण झाकण काढून बघूयात. तर असा आपला मस्त असा झणझणीत कोळंबी पुलाव तयार आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि आता आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.